आता दुसरी बाब अशी, की आपण या गावरान प्रकार असेल, मल्टीकट असेल, तर याचा मग बीज दर पण बदलणार. कारण बरोबर. तुम्ही नक्की, सांगताय, नक्की, नक्की. की ज्याला फुटवा जास्त आहे किंवा हो, ज्याला हो, एक हो. काडी आहे, तर तो मग बीज दर कसा ठेवायचा आणि तो हंगामानुसार बदलतोय, की थ्रू आउट द इयर तो एकच बीज दर राहतोय? नक्की, नक्की. म्हणजे हा एक हं, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता चर्चेला घेतलाय. बीज दर जे आहे, जर आता आपण गावठी वाण आहे आणि हंगाम आहे, हो. याच्यानुसार त्याचा बीज दर आपला बदलणार आहे. याच्यामध्ये समजा आता आपलं उन्हाळ्यामध्ये आपण जर म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल, तर उन्हाळ्यामध्ये जी काही गावरान कोथिंबीर आहे, याचा जो बीज दर आपल्याला ठेवायचा आहे, तो थोडा जास्त ठेवायचा आहे. हो. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जे आपण लागवड करणार आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जवळ-जवळ 40 ते 50 किलो ओके, एकरी जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जो आहे, तो ठेवायचा आहे. ओके. तोच बीज जर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तो 30-35 किलोपर्यंत तुम्ही ठेवू ठेवू शकतो. शकता हं. आणि हिवाळ्यामध्ये पण 30-35 किलो हा बीज दर तुम्हाला गावरान कोथिंबिरीसाठी लागणार आहे. परंतु जे आपण प्रचलित किंवा सुधारित वाहनांची जी चर्चा केली, हो. त्याच्यामध्ये बीज दर जो आहे, तो तुम्हाला 10 ते 12 किलो. फक्त 1 फक्त एकरला. एकरी 10 ते 12 किलो तुम्हाला ओके. बीज दर ठेवायचा आहे. हां. याचं कारण आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की फुटवे हो. हे जास्त प्रमाणात त्याला ठेवतात. बरोबर. त्याच्यामुळे जर तुम्ही बीजाची संख्या कमी ठेवली आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही त्याची लागवड केली, तर त्याच्यातून येणारे जे फुटवे आहेत, हो. ते चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहेत आणि अधिकचं अधिक उत्पादन जे आहे, ते तुम्हाला ह्या वाणांमधून मिळणार आहे. हां. आणि जर समजा आपल्याला मल्टीकट वाण लावलाय, हां. परंतु त्याची कटिंग न करता तो जर काय म्हणतो ना, उपटून बाजारात पाठवतोय, तर मग तो बीज दर परत थोडासा वाढवण्याची पण गरज पडेल, अ, की नाही, नाही. हां, त्यावेळेला सुद्धा हां, हां. वाढवण्याची काही गरज नाही. परंतु तुमच्या म्हणजे हंगामानुसार हो, जर समजा तुम्ही उन्हाळ्यात जर त्याची लागवड करत असाल, हो. तर तुम्ही एक 13 ते 14 किलोपर्यंत तो बीज दर ठेवू ठेवू शकता शकतो. हां. आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये 8 ते 10 किलो, 12 किलोपर्यंत बस झाला. म्हणजे त्या म्हणजे किलोपर्यंत तुम्ही एकरी ठेवू शकता म्हणजे त्याचं. साधारण गावरानचा हिशोब गुंठ्याला 1 किलो आहे आणि याचा 4 गुंठ्याला 1 किलो आहे. तर 25% फक्त बियाणं लागतंय. बियाणं लागतं. बियाणं लागतंय बियाणं, बियाणं आणि उत्पादन पण याचं जास्त आहे. जास्त येतं. तर तो एक तफावत आहे. तफावत आहे तर हरकत याच्यामध्ये. नाही दोन्ही वाणांची लागवड आपण करून आपला अनुभव सांगू शकता आणि शेतकरी बंधूंनो कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही सांगा, की तुम्ही जे कोथिंबीर उत्पादक शेतकरी असतील किंवा धना उत्पादक शेतकरी असतील, तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा, की आपण कोणता वाण लावता किंवा कोणत्या वाणाचं आपल्याला आत्तापर्यंत उत्पादन चांगले मिळाले. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, की बीज दराबद्दल आपण बोललो. मग हंगामानुसार बीज दर सरांनी सांगितला, की वेगळा ठेवायचा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये बीज दर थोडा कमी केलाय, उन्हाळ्यामध्ये जास्त केलाय. वाढवणं. कारण तर की त्या याचं ठिकाणी कारण मरीची उत्पादन फक्त आहे, की दुसरं पण काय याला नाही, कारणीभूत नाही, आहे? नाही. त्याच्यामध्ये मरीची काही प्रादुर्भाव आहे. म्हणजे हो, कसं होतं, उन्हाळ्यामध्ये हो, कोथिंबीर पिकामध्ये मर जास्त प्रमाणात येत असते. हो, त्याच्यामुळं हा बीज दर आपल्याला जास्त त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हो. दुसरं, जमीन वरून ताप असते. बरं. त्याच्यामुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर बीज दर चांगला ठेवला, तर जे काही अधिकचं उत्पादन आपल्याला जे घ्यायचं आहे, कारण हो, की मर झाल्यानंतर जे काही आपण बीज दर ठेवणार आहे, परंतु हो. जर मर झाल्यानंतर ते अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जास्त ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बीज दर उन्हाळ्यात जास्त ठेवला, की जमिनीत गारवा राहण्याची शक्यता शक्यता वाढेल वाढते. आणि मग मर रोगाचा जो काही प्रादुर्भाव कारण आहे, आहे, तर तो तो कमी तिथे ठेवला. कमी होऊ शकतो. ओके. आणि हेच पावसाळ्यात आपण दाटी केली तर तर त्या ठिकाणी मर मर वाढण्याची शक्यता असते. ओके. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाटी नाही करायची. त्या ठिकाणी बीज दर आपल्याला 5 ते 10 किलो कमी करायचा आहे. म्हणजे 30 ते 35 किलो बीज दर एकरी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं. ओके. शेतकरी बंधूंनो, एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये आपली धना किंवा आपला कोथिंबीर जर सुकत असेल, तर तो मर रोग असण्याची शक्यता आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये असेल, तर तिथं मर रोगाची शक्यता ही खूप कमी आहे. तिथं तो सुकवा किंवा त्याला आपण मरतूक म्हणू शकतो, की ज्याला कुठलीही बुरशी जबाबदार असेलच असं नाही, की एकंदरीत जे वातावरण आहे, त्या प्लॉटची जी काही स्थिती आहे, तर ते त्याला कारणीभूत असू शकतो. मग आता आपण पुढे जाऊन यावरही कसं व्यवस्थापन करता येईल, ते पाहूया जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय आणि उत्पादनाला बाधा किंवा खास करून ज्यावेळेस बाजारभाव अति प्रचंड असतील त्यावेळेस ही समस्या मोठ्या प्रमाणात येते. तर मग त्यावर आपण काय नियोजन करणार? मग आपण अन्नद्रव्यापासून तर कीड रोग व्यवस्थापनापर्यंत आणि काही आंतरमशागत असेल, जमिनीची तयारी असेल, तर त्याविषयी एक-एक टप्प्यावर आपण बोलूया. पहिलं आपण मला वाटतं जमीन तयार करण्यापासून सुरुवात करूया. नक्कीच. आता याच्यामध्ये लागवड करताना हो, म्हणजे महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर अधिकचं उत्पादन जर घ्यायचे तर लागवड करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हां, कारण की काय होतं, आता 2 हंगाम जसं आपण चर्चा केली, वेगवेगळे हंगाम आहेत. हो, तर त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा जमीन नांगरून वगैरे घेतल्यानंतर जमीन ओली करून त्याची लागवड करायची. हां. म्हणजे पेरणी पहिल्यांदा करण्यापूर्वी ओल पहिलं करायचं. हां, पहिलं पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जमीन
ओली असणं गरजेचं आहे. हा. म्हणजे जमीन ओलवणं म्हणतात त्या हो. ठिकाणी, म्हणजे मोकळं पाणी त्या ठिकाणी सोडायचं हा. आणि ते तसंच 1-2 दिवस ठेवून त्याच्यानंतर ओलावा म्हणजे एक आपण म्हणतो वापसा वापसा. कंडिशन मध्ये हा. त्याची पेरणी आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे. ओके. जेणेकरून जे आपण जसं तुम्हाला म्हटलं सुकवा असेल हो. किंवा तिमर असेल ती यामुळं कमी प्रमाणामध्ये येत असते. बर. हा एक महत्वाचा सुरुवातीचा मुद्दा. दुसरी एक असं आहे की लागवड करण्यापूर्वी जर आपण हा. एक 15 ते 20 दिवस जमीन नांगरून जर ठेवली हा. आणि ती जर आपल्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण ठेवली तर ती पुढची जी मरीची जी संख्या आहे किंवा सुकवायची संख्या आहे तर ती ती बुरशी जी आपण म्हणतो ती कमी लागण्याचं प्रमाण जे आहे ते ह्या गोष्टीमुळे होत असतं. म्हणून जर आपण 15 दिवस एक 15-20 दिवस जर नांगरून जमीन ठेवली आणि त्याच्यानंतर पाणी देऊन वलून आणि नंतर त्याची जर पेरणी केली तर एक त्याचा हे फक्त उन्हाळ्यात शक्य होईल. उन्हाळ्यात शक्य हो, करा हो. उन्हाळ्यात शक्य होणार. हम्म. दुसरी गोष्ट पेरणी करताना किंवा लागवड करताना एक 2-3 प्रकारे शेतकरी लागवड करत असतात. एक तर फोकून हो. म्हणजे फोकून एक त्याचं लागवड करत असतात. दुसरं म्हणजे टोबून ओके. आणि तिसरं म्हणजे पेरणी करून. पेरणी. परंतु एक माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की जे फोकून जे शेतकरी म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल ते फोकून दिल्यामुळं जे काही एकरी जे आपल्याला संख्या आहे किंवा जे बीज आहे ते त्याच्यामधला जो काही अंतर आहे ते व्यवस्थित राखता येणार एक नाही. समान नाही राहणार. एक समान राहणार हो, नाही. बरोबर. त्याच्यामुळं माझा एक सल्ला शेतकऱ्यांना राहील की पेरणी करून जर तुम्ही कोथिंबीर पिकाची जर लागवड केली तर निश्चितच त्या 2 याच्यामधलं अंतर जास्त मिळाल्यामुळं फुटवे जे आहेत ते कोथिंबीर चांगले पिकाला चांगले मिळणार आहेत आणि फुटवे चांगले आले तरच तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा रेट जो आहे तो चांगला मिळणार आहे. म्हणजे महत्वाचा टप्पा जो लागवडीच्या वेळेस उन्हाळ्यात एकतर जमीन नांगरून तापवू शकलो तर तो एक चांगला माध्यम राहील. माध्यम राहील. दुसरं भिजवून जमीन ओली असताना आपण त्याच्यात सरी किंवा काय म्हणतो ना वाफे पाडून पेरणी करणं उत्तम आहे. उत्तम आणि आहे. मला असं वाटतं की फोकून केल्यामुळे बीज वरच्या वर राहतं जमिनीत बरोबर. फार खालच्या थराला जात नाही आणि मग तिथं मुळी जी आहे तर ती उथळ बनते, जास्त खोलपर्यंत जात नाही. तर पेरणी पद्धत ही योग्य पद्धत मलाही संयुक्तिक आणि वाटते. जे फोकून केल्यानंतर अजून एक येतो हा. की जे काही कांडी आहे हो. उगवल्यानंतर म्हणजे त्याला फुटवे न आल्यामुळे सिंगल कांडी राहते बरं. आणि सिंगल कांडी राहिल्यामुळे त्याचा जो तुम्हाला मार्केट रेट आहे उत्पादन घटतं आणि rate पण आणि रेट पण तुम्हाला बरं. कमी मिळतो. म्हणून जर तुम्ही पेरणी जर केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार होईल. आहे. आता दुसरा मुद्दा असा की आपण ज्यावेळेस जमीन मशागत करून पेरणी करतोय तर त्यापूर्वी काही अन्नद्रव्य किंवा चा वापर केला पाहिजे किंवा काही जैविक म्हणा रासायनिक म्हणा काही उपाययोजना ज्या खास करून मर रोगासाठी केल्या पाहिजेत का? तर त्याविषयी आपलं काय आहे? निश्चितच म्हणजे जर खताच्या संदर्भात तुम्ही जर म्हटले हा. तर कोथिंबीर हे पीक जे आहे ते कमी हो, कालावधीचं आहे. बरोबर. म्हणजे 1 महिन्यामध्ये आपली कोथिंबीर निघते. 35 ते 40 दिवसामध्ये आपण बरोबर. कोथिंबीर मार्केटला नेत असतो. तर असं पिकाचं म्हणजे खतांचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. जे ह्या कमी कालावधीमध्ये आपल्या पिकाला लागू लगेच होणार आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला आपण पेरणी करणार आहे तर पेरणी बरोबर आपल्याला 2-3 गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. हो. याच्यामध्ये आपल्याला पेरणी करताना 10-26-26 असेल किंवा DAP असेल. हो. ही 2 खतं जी आहेत ती पेरणी करतानाच आपल्याला त्या ठिकाणी लगेच द्यायची. द्यायची. त्याचं कारण असं हा. की 10-26-26 मधला जो नत्र आहे तो तुम्हाला 4थ्या दिवशी चालू होणार आहे आणि 8व्या दिवशी तुमचा बंद बंद होणार म्हणजे तो लागू होणार आहे. म्हणजे बरोबर. त्या पिरियड मध्ये त्याचं काम चालू होणार आहे. पण याच्यातला जो स्फुरद आहे तो तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर चालू होणार आहे आणि 35 ते 40 दिवसामध्ये तो संपणार आहे. बरोबर. म्हणजे DAP मधला स्फुरद असू दे किंवा 10-26-26 मधला स्फुरद असू दे हे दोन्ही ज्या वेळेला आपली कोथिंबीर उगवून येणार आहे बरोबर त्या टप्प्यामध्ये वाढीच्या अवस्थेत म्हणा. अवस्थेमध्ये हा. ते लागू व्हायला लागणार आहे हा. आणि बरोबर 35 ते 40 दिवसामध्ये ज्यावेळेला आपण हार्वेस्ट करू तोपर्यंत तो संपणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या कालावधीमध्ये सुरुवातीलाच पेरणीच्या वेळेलाच ही खतं टाकणं गरजेचं आहे. शेतकरी चूक काय करतात पेरणी झाल्यानंतर एक उगवण आल्यानंतर ही खतं वापरतात. मग त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या पिकाला होत होत नाही. नाही. कारण की हम्म. त्याचा लागू होण्याचा कालावधी मग ज्यावेळेला आपण कोथिंबीर काढत असतो त्यावेळेला ते बरोबर. लागू व्हायला चालू होतं. बरोबर. मग तुम्हाला पेरणी करताना ही 2 खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी पांढऱ्या मुळी वाढण्यासाठी किंवा आपली कोथिंबीर पीक म्हणजे काय त्या ठिकाणी जेवढ्या जास्त ब्रांचेस हो. चांगल्या निघतील ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. बरोबर. मग त्यासाठी त्यावेळेला तुम्ही एक भूमिका नावाचं खत जे आहे ते हो. याच्यामध्ये मिक्स करून त्याची पेरणी एक 4 ते 5 किलो एकरी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. बर. दुसरं हे खत टाकल्यानंतर आपल्याला पुढचं जे खताचं नियोजन करायचं आहे हो. ते आपल्याला उगवून म्हणजे पेरणी झाल्यानंतर आपलं उगवण झाल्यानंतर एक 5 ते 6 दिवसांनी म्हणजे बरोबर 20-25 दिवसानंतर तुम्हाला एक खताचा दुसरा एक डोस द्यायचा. द्यायचं. ओके. त्याच्यामध्ये
महादनचं 24-24-0 हो. हे त्यावेळेला तुम्हाला एकरी वापरायचं. वापरायचं आहे. हं. तुम्ही सुरुवातीला जर DAP किंवा 10-26 यापैकी 1 किंवा 2 बॅग तुम्हाला त्यावेळेला त्या ठिकाणी वापरायचं आहे. हां. आणि ज्यावेळेला तुम्ही लागवड केल्यानंतर 20 दिवसांनी जे खत वापरणार आहे, खत मात्रा देणार आहे, त्याच्यामध्ये महादनचं 24-24 हो. तुम्हाला अर्धी ते 1 बॅग ओके. त्या ठिकाणी तुम्हाला वापरायची. वापरायची. जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला लगेच होणार आहे हां. आणि चांगले फुटवे, तजलदार जे काही आपण म्हणतो आपली जी धना आहे किंवा कोथिंबीर आहे, ती म्हणजे बनण्यासाठी हे 24-24 चा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी ओके. होणार आहे. हे तर झालं आपलं बेसल. बेसल म्हणजे जमिनीतून द्यायची जी अन्नद्रव्य आहे, तर ते- त्याविषयी आपण सांगितलं जसं पायाभूत आपण सांगतो पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळेला आणि पेरणीच्या एकदा साधारण 15-20 दिवसाच्या वेळेस त्या आपल्याला ठिकाणी दुसरा आपण डोस. दुसरा डोस त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ओके. फवारणीतून काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन फवारणीतून पण आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो. हां. पण ते करत असताना आपण जसं म्हणजे रोग कीड व्यवस्थापनाचं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्या वेळेला करणार आहे, त्यासोबतच करायचं. त्यासोबत आपण ते बरं. चर्चा करूया त्या ठिकाणी. हो. परंतु दुसरं एक माझं या ठिकाणी आहे, की आपण पाणी ज्यावेळेला नियोजन करतो याचं, हो. त्यावेळेला पाण्यातून सुद्धा काही खतं आपण देऊ शकतो. हो. जसं की म्हणजे ह्युमिक बेस्ड पॉवर जेल आहे. हो. त्याचा सुद्धा वापर ज्यावेळेला तुम्ही पेरणी करणार आहे हो. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उगवण क्षमता आपल्या म्हणजे प्लॉटमध्ये दिसेल, त्यावेळेला आपल्याला पाण्यामधून ह्युमिक हो. 500 ग्रॅम एकरी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. पाण्यातून म्हणजे ज्यावेळेला आपण पाण्यातून सोडणार आहे, त्यावेळेला पाण्याने देताना आपण त्याचा वापर करू शकतो. आता पाणी देण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. हां, हां. त्याच्यावर पण आपण चर्चा करू पुढं. परंतु ह्युमिक ऍसिड युक्त खत आपल्याला पॉवर जेल आहे, ते आपल्याला उगवण झाल्यानंतर पाण्यातून सोडणं गरजेचं आहे. नक्कीच अतुल सर जसं आपण शेतकऱ्यांना भेटत असतो आज पण आपली एका शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली तर त्यांनी जे पॉवर जेलचा वापर त्यांच्या कोथिंबीरीच्या दोन्ही प्लॉटला केला आणि त्यांचा अनुभव असा होता की त्यांच्या कोथिंबीरीची जी पानं पानं आहेत आहेत तर ती ती खूप पूर्ण मोठी होती होत. आणि जेवढी पानं मोठी होतील तेवढं त्यांचा गड्डा बनायला सोपं जातं त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचा उत्पन्नावर फायदा होतो परिणाम होतो. चांगल्या प्रकारचे गड्डे निघतात. पानांना काळोखी किंवा ज्याला आपण हिरवेपणा होता तर तोही खूप चांगला होता मग त्या शेतकऱ्यांनी दोन्ही प्लॉटला आपलं पॉवर जेल जमिनीतून सोडलं होतं तर आता ही अन्नद्रव्याबद्दल आपण बोललोय की अन्नद्रव्य वापरत असताना त्या अन्नद्रव्याचा अपटेक होण्यासाठी या ज्या काही गोष्टी असतील ह्युमिक असेल किंवा पॉवर जेल असेल त्याचाही त्याचा वापर आपण करणं इथं उल्लेख गरजेचं करताय आता विषय येतो की आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना मग आपल्याला पावसाळ्यात तर ठीक आहे की पावसाळ्यात आपल्याला गरज नाही जास्त काही. खूप विचार करण्याची गरज नाही थोडंसं आपल्याला उलट जमिनीचा निचरा कसा चांगला होईल हे पाहणं गरजेचं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याचं नियोजन काय सांगाल आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण आल्यात काही स्प्रिंकलर आलेत काही रेन पाईप आलेत काही म्हणजे काय तुषार सिंचन छोटे किंवा मोठे आलेत तर मग यापैकी कोणती पद्धत रास्त आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे आता याच्यामध्ये एक म्हणजे माझा अनुभव असेल किंवा काही शेतकऱ्यांचा पण अनुभव आहे याच्यामध्ये. आपण पाणी नियोजन करताना जसं तुम्ही म्हटले पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचं एवढं महत्व नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये आपण जर कोथिंबीर करत असू, हो. तर त्यावेळेला पाणी नियोजन करणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण पाणी देण्याचा सोर्स कुठला वापरत आहात. एक तर तुम्ही पाटपाण्याने पाणी देत आहे. हो. दुसरं म्हणजे स्प्रिंकलर जसं हो. तुम्ही म्हटले. हां. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मिनी स्प्रिंकलर असतो आणि एक मोठा स्प्रिंकलर असतो. तर कोथिंबीर पिकासाठी आपल्याला जो स्प्रिंकलर युज करायचा आहे तो मिनी स्प्रिंकलर युज करायचा आहे. मोठा स्प्रिंकलर आपल्याला या ठिकाणी अवॉइड करायचा बरं. आहे. याचं कारण असं जो मोठा स्प्रिंकलर आपण वापरणार आहे त्याचे तुषार जे लांबवर पडतात ते खूप आणि मोठे तितके असतात. मोठे असतात हो. आणि ते मोठे तुषार जर आपल्या पानांवर जर पडले तर पानांवर कालांतराने त्याची जखमा होऊन हो. स्कॉर्चिंग येण्याची शक्यता ओके. वाढत असते. दुसरं ते तुषार जर खाली जमिनीवर पडले तर जमिनीवर पडल्यानंतर माती जी आहे मातीचे हो. कण जे आहे ते आपल्या पानांवर कोथिंबीरीच्या परत पडतात. पडू बरोबर. शकतात हम्म. आणि त्याने देखील इजा होऊन म्हणजे स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना माझं निवेदन असेल हां. की मोठे स्प्रिंकलर तुम्ही जे आहेत ते कोथिंबीर पिकामध्ये अवॉइड करायचे. मिनी स्प्रिंकलरचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि क्षारयुक्त पाणी जरी असेल तरी हां, ही तर समस्या त्याचा अजून वाढेल हां, क्षारयुक्त पाणी जर असेल तर अजून याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कोथिंबीर पिकामध्ये जास्त जाणू होईल. शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मिनी स्प्रिंकलरचा वापर तुम्ही करा. दुसरं रेन पाईप सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. रेन गननी सुद्धा हो. आपण कोथिंबीर पिकाचं नियोजन, पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. पाणी नियोजन करताना पाण्याने जे आपण पाणी देणार आहे हो. किंवा आपण लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये किती कालावधीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे, हो. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये जर आपण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण लागवड करत असतो कोथिंबीरीची, तर पाणी देण्याची वेळ ही खूप महत्त्वाची आहे.
उन्हाळ्यामध्ये आपण जर पाणी देत असाल, उन्हाळ्यामध्ये जर आपलं कोथिंबीर पीक असेल, तर तुम्हाला सायंकाळच्या वेळेतच पाणी द्यायचं आहे. बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं पाट पाणी असू दे, तुम्ही स्प्रिंकलरनी पाणी देत असाल किंवा रेनगननी पाणी देत असाल, परंतु तुम्हाला जे पाणी द्यायचं आहे ते सायंकाळी द्यायचं आहे. दिवसा पाणी द्यायचं नाही. ओके. याचं कारण असं, की दिवसा जे आहे ती उन्हामुळं जमीन जी आहे आपली जास्त प्रमाणामध्ये तापलेली. तापलेली असते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाणी दिलं आणि पाणी दिल्यामुळं ती जी काही त्याचा जी काही कोथिंबिरीचा जो काही हे असतो, खोड असतं, तर त्याला जर पाणी दिल्यानंतर ती जी गरम वाफ आहे किंवा गरम पाणी जे आहे हो. ते त्या ठिकाणी लागल्यानंतर मरीची संख्या किंवा सुकण्याची संख्या ती वाढ. याच्यामध्ये वाढत असते. त्याच्यामध्ये जर वाफ म्हणजे पाणी म्हणजे जमीन तापलेली आहे आणि आपण पाणी दिलं, त्या ठिकाणी वाफ निर्माण होऊन त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या दुष्परिणाम जो आहे हो. तो कोथिंबिरीच्या वाढीवर होत असतो. त्याच्यामुळं जे पाणी तुम्हाला द्यायचंय उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सायंकाळी किंवा सकाळी लवकर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी द्यायचंय. बरं. हां, आता हा झाला पाणी द्यायची वेळ. आता किती कालावधीमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये करणं हो. गरजेचं म्हणजे आहे. 2 पाळीमधलं जे अंतर अंतर आहे. तर ते त्याविषयी आपल्याला पण किती काळजी किती घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. हां. ज्यावेळेला आपण कोथिंबीर पेरतो, पेरल्यानंतर कोथिंबीर चांगल्या प्रकारे म्हणजे उगवण येतपर्यंत आपल्याला दिवसाआड त्या ठिकाणी पाणी द्यायचं. बरं. म्हणजे कोथिंबीरीचा चांगला उतार होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने एक 4 पाणी म्हणजे पेरणीपूर्वीचं जी ओल केली हां, ती, हां, हां. पेरणीच्या पाठीमागचं पाणी आणि उगवून येईपर्यंत 2 पाणी. तर हां. हे 4 पाणी जरा सलग येतील. सलग म्हणजे सलग. आपल्याला हां. टप्प्याटप्प्याने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी हो. द्यायचं आहे. परंतु उगवणपर्यंत आपल्याला पाणीचं नियोजन जे आहे ते हो. चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपला जो उतार आहे तो चांगला होणार. चांगलं व्हा. मित्रांनो, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही कळवा. या व्हिडिओतून दिलेली माहिती आपल्यासाठी किती महत्त्वाची होती. ॲग्रोस्टारचा YouTube चॅनल असेल, ॲग्रोस्टारचा Facebook चॅनल असेल किंवा Instagram असेल. इथं आपण हा व्हिडिओ पाहता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तूर्तास थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.